नमस्कार. अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा निलंगा स्पेशल निलंगा राईस. तोही कुकरमध्ये. करायला खूप सोपी रेसिपी आहे. फार काही साहित्यांची गरज नाही लागणार. चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. निलंगा राईस बनवण्यासाठी इथे या कपाने 1 कप मी कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत. निलंगा राईस हा कोलम तांदळाचाच एकदम भारी होतो. तर इथं 1 कप कोलम तांदूळ घेतलेले आहेत आणि इथं पाव कप आपल्याला मसूर डाळ घ्यायची. डाळ आणि तांदूळ पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचेत अशा पद्धतीनं. तर इथं आपला डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहेत. यानंतर गॅसवरती 1 कुकर ठेवायचा आपल्याला. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल ओतून घ्यायचंय आपल्याला. आपलं तेल छान गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचंय आपल्याला. जिरं छान व्यवस्थित परतलं गेले. इथं 1 मोठ्या आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आणि तो टाकायचा आपल्याला. व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला 1 ते 2 मिनिटं. कांदा छान असा थोडासा परतला गेलाय. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची. कांदा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची तेलामध्ये. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपल्याला. त्यामध्ये आता 2 चमचे आपल्याला शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये 1 ते 2 मिनिटभर. त्यानंतर कढीपत्त्याची काडी टाकायची आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता शेंगदाणे सुद्धा आपले व्यवस्थित परतले गेले. आता यामध्ये आपल्याला 1 ते 2 हिरवी मिरचीचे तुकडे कट केलेले ते टाकायचे. आपल्याला हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायची. त्यानंतर इथे 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, तो टाकायचा आहे आपल्याला. टोमॅटो सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडंसं टोमॅटोवरती आपण मीठ टाकू म्हणजे पटकन आपला टोमॅटो शिजला जाईल आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय 1 ते 2 मिनिटं. आता आपला टोमॅटो सुद्धा छान परतला गेलाय तेलामध्ये व्यवस्थित. पाव चमचा हळद टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये. त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर. जर तुमच्याकडे गरम मसाला पावडर नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा टाकला तरी चालेल. अर्धा चमचा धने पावडर. व्यवस्थित आपल्याला मसाले परतून घ्यायचे अर्धा मिनिटभर. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची जेणेकरून आपले मसाले आणि तिखट हे करपलं जाणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला. आता यानंतर इथे 1 मध्यम आकाराचा बटाटा अशा मोठ्या आकाराच्याच आपल्याला फोडी कट करून घ्यायच्यात, तो टाकायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर इथं 1 ते 2 मूठभर बारीक चिरलेली मेथी आहे ती टाकायची आपल्याला. निलंगा राईस म्हणलं की मेथी आलीच. जर तुमच्याकडे मेथी नसेल तर तुम्ही कसुरी मेथी सुद्धा टाकली तरी चालेल, पण इथं माझ्याकडे सध्या अवेलेबल आहे मेथी, त्यामुळे मी इथं 1 ते 2 मूठ बारीक कट करून मेथी टाकलेली आहे. व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला हे सगळं. करायला खूप सोपी रेसिपी आहे. चव म्हणाल तर एकदम भन्नाट लागते. त्यानंतर इथं छोटासा चमचा काळा तिखट टाकलेला आहे. नसेल तर स्किप केला तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि थोडीशी कोथिंबीर एकदा हलवून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा. आता यानंतर आपण हे धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आहे ते टाकायचेत आपल्याला. डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवायची गरज नाही. ज्यावेळेस आपण फोडणी करू त्यावेळेसच धुवून घ्यायचे तांदूळ आणि डाळ आपल्याला. तांदूळ व्यवस्थित या मसाल्यांमध्ये 1 मिनिटभर आपल्याला तेलात आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. आपल्याला तांदूळ भिजू घालून ठेवण्याची गरज नाही. ज्यावेळेस आपण फोडणीची तयारी करू त्यावेळेस आपण तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले तरी सुद्धा चालेल. आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे मसाले आणि तांदूळ. तर इथं आपले व्यवस्थित मिक्स झाले. आणि यानंतर 1 चमचाभर मीठ टाकायचंय आपल्याला. मिठाचं हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता, पण 1 चमचा मीठ बस होतं एवढ्या प्रमाणाला. आणि यानंतर आपल्याला 2 कप पाणी ओतायचंय. 1 कप तांदळासाठी 2 कप पाणी. 2 कप पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे. आणि पाणी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं याला. त्यानंतर 1 चमचा आपल्याला तूप टाकायचं ह्याच्यामध्ये. आणि चव सुद्धा आपल्या ह्या निलंगा राईसची भारी येते. तूप टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्याला एकदा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आपल्या पाण्याला ह्या 1 उकळी येऊ द्यायची आपल्याला. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये 1 चमचाभर मी कसुरी मेथी घेतली, ती क्रश करून टाकायची आपल्याला. कसुरी मेथी जर नसेल तरी सुद्धा चालेल, कारण आपण मेथी घातलेली आहे. जर मेथी नसेल तर कसुरी मेथी टाकावी लागेल. आणि थोडीशी वरनं कोथिंबीर टाकूया आपण आणि एकदा
हलवून घ्यायचं याला हलक्या हाताने आणि कुकरचं झाकण लावायचंय आणि आपल्याला मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या. तर इथं आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद केलेला आहे. कुकरची पूर्ण आपल्याला हवा जाऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण काढायचंय. तर आपला इथं कुकर थंड झालेला आहे. आपल्या कुकरची हवा सुद्धा गेलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण झाकण काढून बघूया. तर एकदम भारी असा आपला निलंगा राईस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तर आता आपण सर्व करून घेऊया. आपला निलंगा राईस एकदम मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे. तर आपण सर्व करून घेऊया. करायला खूप सोपी रेसिपी आहे. चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतो. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमचा सुद्धा निलंगा राईस कसा झाला ते. तर इथं बघू शकता आपला निलंगा राईस तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.